नमस्कार मित्रांनो, विनोदोगातील ही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र आता समर आणि स्वानंदी या दोघातील जे काही नातं आहे तर ते मात्र इतकं छान झालेलं असतं. समरने मात्र स्वानंदीला आता नाटकसुद्धा बघायला नेलेलं आहे आणि बाहेर आता मात्र दोघंही डेटवर सुद्धा गेलेले आहेत आणि डेटवर गेलेले समर आणि स्वानंदी आहे तर यांचे आता फोटो वगैरे बघून मात्र आता ही सुष्मिता आहे तर ती खूप जलसी फील होत असते. तिला असं वाटत असतं की खरंच आता मात्र आपल्याला या घरात सून म्हणून येऊन काहीच उपयोग नाही. अंशुमन आपला कोणताही आता म्हणजे हक्क आपल्याला देतच नाही. आपण फक्त नावापुरतं अंशुमनशी लग्न केलं, पण अंशुमनने आत्तापर्यंत आपल्याला या घरात कोणते हक्क तर दिले नाहीच, परंतु आपल्याला कुठे बाहेर फिरायला नेलं नाही, शॉपिंगला नेलं नाही. आणि ही स्वानंदी मात्र आता तिचं इतकं चांगलं आणि समर जिजूंचं सुद्धा दोघं एकमेकावर किती प्रेम करतात, एकमेकांना किती मात्र वेळ देतात आणि आपल्या बाबतीत तर तसं काहीच नाही. आणि नक्कीच ही स्वानंदी ताई आहे तर तिच्यामुळेच हे सर्व घडत असेल म्हणून तिला खूप जलसी फील होत असतं. म्हणून मात्र आता ही सुष्मिता आहे तर ती मलिकाने आणखीनच भडकून दिलेली असते. मलिका आता म्हणते की बघ तुझी ताई किती मजा करते आणि आता या घरात फक्त तुला काम करावं लागतं, बाकी काहीच नाही. तू फक्त या घरात मोलकरीण म्हणून आलेलीच आहे, कारण त्या स्वानंदीला देखवलं नाही तिने. लवकरात लवकर तुझे हक्क आहे तर ते सुद्धा हक्क काढून घेतलेत आणि तुझे हक्क काढून घेऊन मात्र तुला जे काही तिने आता असं घरात मोलकरणीसारखं काम करायला भाग पाडलेलं आहे. खरंच दिसते तशी नाही, तू त्या ताईवर इतका विश्वास ठेवू नकोस. म्हणून मात्र आता स्वानंदी आणि समर या दोघांना आता इतकं एकत्र आणि इतकं हे सगळं काही बघून मलिका सुष्मिता यांना इतका जळफाट झालेला असतो. आणि त्यात म्हणजे मलिका आणखीनच आता स्वानंदी आणि सुष्मिता या दोघीमध्ये भांडण वाढवण्यासाठी आता मग सुष्मिताचे आणखीनच कान भरून देते आणि कान भरून देऊन मात्र आता जे काही समर मात्र आता मलिका आणि सुष्मिता ह्या दोघींना इतकं झापतो आणि इतकं झापून मात्र तो त्यांची लायकी त्यांना दाखवून देतो. हे मात्र आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता विनोदोगातील ही तुटेना या मालिकेचे असेच नवनवीन डेली अपडेट्स पाहायला मिळतील. तेव्हा मित्रांनो हे बघा, आता समर आणि स्वानंदी यांच्यामधील जो काही अबोला आहे तर तो दूर झालेला असतो, कारण समर चक्क स्वानंदीला मंदिरात घ्यायला येतो. मंदिरात घ्यायला आल्यानंतर दोघंही आता एकाच हाताने घंटा वाजवतात. तेव्हा स्वानंदी इतकी खुश होत समरकडे बघत असते आणि आता त्यांच्यातील अबोला दूर झालेला असतो. कारण आता बाहेर गेल्यानंतर समर स्वानंदीला म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, आता यापुढे आपल्यामध्ये अबोला हा शब्दच नकोय, अबोला आपल्याला ठेवायचंच नाही. आपलं नातं आहे तर ते इतकं छान आपल्याला नातं बनवायचं आहे. त्यामुळे प्लीज आता मात्र प्लीज माझ्यावर रागवू नका, नाराज होऊ नका. मी तुम्हाला खरंच खूप मिस करतो, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. त्यावरती आता स्वानंदी म्हणते की हे बघा राजवाडे, मी सुद्धा तुम्हाला फार मिस केलं, परंतु तुम्ही माझे कॉल का उचलत नव्हतात? मी इतके कॉल करत होते, तुम्ही का कॉल डिलीट करत होता? तेव्हा समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, मी कधी तुमचे कॉल डिलीट केले? हे बघा माझ्या मोबाईलमध्ये बघा, तुम्ही एकही कॉल आलेला नाही. तेव्हा स्वानंदीला आता समर म्हणतो की मी सुद्धा तुम्हाला कॉल खूप केले आणि तुम्ही सुद्धा का डिलीट करत होता? तेव्हा आता हे सत्य दोघांना समजले असते की कोणीतरी मुद्दाम आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा समर आता स्वानंदी म्हणतात की हे बघा, आता आपण किती काही आपल्यामध्ये गैरसमज झाले, कोणी कितीही गैरसमज आपल्यामध्ये वाढवण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा मात्र आपण त्या म्हणजे एकत्र राहायचं आहे. आपण असं मात्र आता जाणूनच द्यायचं नाही की आपल्यामध्ये काहीतरी वाद आहेत. आपण एकमेकांना असं म्हणजे असं जाणूनच द्यायचं नाही आपण एकमेकांचा रागराग करत आहोत. आपल्यामध्ये अबोला आहेत, बघितलंच ना आपल्यामध्ये अबोला झाल्यामुळे काय घडलं. म्हणून समरने स्वानंदीचा चक्क हातामध्ये घेतलेला असतो. त्यानंतर दोघं मात्र मस्त डेटवर गेलेले आहेत. तेथून आता स्वानंदीला त्याने सरप्राईज दिलेला आहे. जे काही आता स्वप्नील जोशी आहे तर त्याच्याबरोबर भेट घडवलेली आहे. स्वानंदीला आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो, कारण स्वप्नील जोशीची तिचे खास आता इतकं म्हणजे मस्त मैत्री असते आणि आता तिला कधी असं भेटेल असं झालेलं असतं. आणि तो सुद्धा आनंदाचा जो काही सरप्राईजचा धक्का आहे समरने स्वानंदीला दिलेला असतो. त्यानंतर मस्त दोघंही हॉटेलला जेवायला गेलेले आहेत आणि हॉटेलला जेवायला गेल्यानंतर दोघंही एकमेकांना आपल्या प्रेमाचं प्रपोज करतात, एकमेकांना गुलाबाचं फूल देतात आणि दोघं एक छान एकमेकांबरोबर टाईम स्पेंड करतात. दोघांना इतकं छान वाटत असतं, इतकं छान आज त्यांनी आपला वेळ घालवलेला असतो. देवाच्या पाया पडल्यानंतर त्यांनी खूप काही असं
अगदी सुखद असे अनुभवलेले असतात आणि छान असं आपलं प्लॅनिंग करून इतकं दिवस मस्त एन्जॉय दोघं एकमेकांबरोबर घालवलेला असतो. दोघांनाही खूप छान फील होत असतं. तेव्हा स्वानंदी आणि समर एकमेकांना आपल्या मनातील गोष्टी बोलून जातात. एकमेकांच्या खूपच जवळ आलेले आहेत आणि एकमेकांच्या खूप जवळ येऊन आता दोघंही एका हॉटेलला सुद्धा गेलेले आहेत. तेथे सुद्धा त्यांनी एकमेकांच्या सोबत टाईम स्पेंड केलेला आहे. एकमेकांना आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवलेल्या आहेत. एकमेकांचं मन समजून घेतलेलं आहे आणि दोघांना इतकं छान वाटत असतं. आणि सुष्मिता आता स्वानंदी इतकी खुश आहे. जेव्हा आता स्वानंदी आणि आता समोर घरी येतात ते दोघंही इतके छान अगदी एकमेकांबरोबर अगदी हातामध्ये हात घालून आलेले असतात. ते बघून सुष्मिता आणि मलिकाचा फारच जळफाट होतो. पण मलिकाला असं वाटतं की आपण मात्र इतकं वेगळं करून सुद्धा शेवटी या दोघातील दुरावे मिटले. आपण त्या दोघांचे कॉल सुद्धा एकमेकांना होऊन दिले नाही, दोघांचा कॉन्टॅक्ट होऊन दिला नाही, पण तरी सुद्धा आज हे एकत्र कसे आणि ते पण इतके खुश, इतके आता एकमेकांच्या हातामध्ये हात देत. म्हणून आता मलिकाला जबर धक्का बसतो. तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि सुष्मिताचा आणखीनच जळफाट होतो. कारण आता ह्या मलिकाने सुष्मिताचे कानच भरून ठेवलेले असतात. तेव्हा मात्र आता जेव्हा स्वानंदी घरी येते दोघंही खूप हसत असतात. दोघं आपल्या रूममध्ये जायला निघतात. तेव्हा आता आजी म्हणते की अरे तुम्हाला जेवायचं नाही का, जेवण करून घ्या. तर समोर म्हणतो की आजी सॉरी, अगं आम्ही बाहेरच जेवून आलो. आजी म्हणते की बरं झालं. आणि मला तर सॉरी कशाला म्हणतो, अरे तू तुझ्या बायकोबरोबर आज वेळ घालवला, मला सुद्धा खूप छान वाटतं. तेव्हा आजी त्या दोघांचंच कौतुक करत असते. हे बघून आता ह्या मलिकाचा सुष्मिताचा आणखीनच जळफाट होतो. त्यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतात. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की हो ना, मला घरात मोलकरीण बनवलेलं आहे आणि स्वतः मात्र मस्त आता एन्जॉय करत आहे. आणि आता जिजूंबरोबर एन्जॉय करते म्हणजे घराची मालकीनच आहे ना, तो दुसऱ्यांना नोकर बनवते आणि मस्त टाईम स्पेंड करत असते. आता समर मात्र आता हे ऐकून घेतो आणि स्वानंदीला ती वाटेल तसं बोलत असते, वाटेल तसं तिचा अपमान करत असते, वाटेल तसे तिला मात्र आता सगळं काही बोलत आहे. हे मात्र आता सगळं काही बघून मात्र आता इतकं म्हणजे स्वानंदीला वाईट वाटतं की आता आपल्याशी असं वागत आहे, आपल्याशी असं बोलत आहे. तेव्हा हे सगळं काही बघून मात्र आता समरला फारच राग येतो. समर म्हणतो की सुष्मिता जरा लायकीत बोल, कारण हे बघ आता स्वानंदी मॅडमने असं काही केलेलं नाही. त्या तुझ्या आईची काळजी घेण्यासाठी तिकडेच होत्या, परंतु आता मात्र जे काही तू वागतेस आणि बोलतेस ना ते चुकीचं आहे. तू असं वागायला नको आहे. जे काही आहे तर ते तू असं बोलायला नको आहे. तू जे काही वागत आहे, जे काही करत आहे ते मात्र चुकीचं करत आहे. त्यामुळे आता मात्र तू जरा वागताना स्पेशल ठेवत जा. स्वानंदी मॅडम तुझ्या मोठ्या बहीण आहे आणि मोठ्या बहिणीसारखं वागत जा. म्हणून मात्र आता समर सुष्मिताला खूप काही राग जर या घरात राहायचं असेल तर स्वानंदी मॅडमचा मान तुला ठेवावा लागेल. त्यांना अपशब्द बोलून नाही चालणार, त्यांचा अपमान मी खपून घेणार नाही. स्वानंदी मॅडम तुझं बोलणं खपून घेतील परंतु मी नाही घेणार. जरीही तू त्यांची बहीण असेल ना तरी सुद्धा एक घरातील त्या मोठ्या जाऊ आहेत, त्या पद्धतीने तू त्यांच्याशी बोलायचं. आत्तापर्यंत त्यांनी तुझं खूप काही ऐकलं, तुझं खूप काही सहन करून घेतलं, पण यापुढे जरा बोलताना आता जरा मॅनर्स ठेवत जा. म्हणून मात्र आता समरने सगळ्यांच्या समोर सुष्मिताचा चांगलाच उतारा केलेला असतो. सुष्मिता म्हणते की जिजू आता तुम्हीच राहिला होतात, कारण या घरात तर मोलकरणीसारखं मला वागवलं जातच आहे. कारण अंशुमनसुद्धा आता जेव्हापासून लग्न करून मी त्याच्याबरोबर घरात आले तर त्याने कधी मला असं एन्जॉय करायला बाहेर नेलं नाही. तो सारखा सारखा मला बोलत असतो, मला म्हणजे अपमान करत असतो आणि तुम्हीसुद्धा आता शेवटी माझा अपमान केलेला आहेच. आता मात्र या घरात मला राहायचं नाही. म्हणून ती मात्र आता जायला निघते. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की अगं हे बघ सुष्मिता जरा समजून घे, तू जे काही बोलते ना तर ते मात्र चुकीचं बोलत आहे. तुझा काहीतरी गैरसमज होतोय आणि गैरसमज होऊन मात्र तू चुकीचं वागत आहे. त्यामुळे अगं जरा बोलताना स्पेशल ठेवत जा. म्हणून मात्र आता लगेच ही स्वानंदी आहे तर ती स्वानंदी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु आता ही मूर्ख काही ऐकायला तयारच नसते आणि ती मूर्ख म्हणत असते की किती काही झालं तरी शेवटी आता तुला मात्र जे आहे ना तर ते मात्र दाखवून द्यावं लागेल कोण कसं आहे या घरामध्ये, कोणावर किती विश्वास ठेवला पाहिजे. आणि तू ज्यांच्यावर विश्वास ठेवतेस ना शेवटी त्यांच्यावर विश्वास ठेवून काही उपयोग नाही. जे काही तू वागतेस, जे काही ते बोलतेस ते सगळं चुकीचं आहे. त्यामुळे तू मलिका काकूवर इतका विश्वास ठेवू नको. जे काही तुला तुझा संसार जर सुखाचा करायचा असेल तर स्वतःच्या मनाने कर आणि प्रेमाने सगळ्यांना जिंकून घे. आता हे सगळं काही सांगितल्यानंतर सुष्मिताला फारच राग येतो. रागानेच ती मात्र आपल्या रूममध्ये निघून जाते, कारण समरने तिला चांगलीच तिची लायकी दाखवलेली असते. त्यानंतर समर आणि स्वानंदी रूममध्ये येतात
समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, खरंच मात्र तुमच्याबद्दल बरोबर वेळ घालून मला खूप बरं वाटलं. आणि जेव्हापासून तुम्ही ह्या रूममध्ये नव्हतात ना, तेव्हापासून मला प्रत्येक आठवण तुमची सतावत होती. मला तुमच्या आठवणी येत होत्या. म्हणून मात्र मला आता खरंच इतकं छान वाटतं आज तुम्ही घरी आलात. म्हणून त्याने खूप छान स्वानंदीचं वेलकम वगैरे केलेलं असतं. स्वानंदी आता इतकी समरच्या प्रेमात पडते आणि त्याला आय लव्ह यू वगैरे म्हणते, तेव्हा दोघंही इतके छान खुश होतात. दोघांनाही खूप छान भारी वाटत असतं. म्हणून मात्र आता दोघंही इतके मनापासून खुश झालेले आहेत आणि आता दोघांनाही इतकं म्हणजे मस्त फील होत आहे. मित्रांनो, आता समरने स्वानंदीचा अपमान करणाऱ्या सुष्मिताला चांगलंच झापलेलं असतं. तिला तिची लायकी दाखवून दिलेली असते आणि अंशुवंची सुद्धा बोलती बंद करून मलिकाला सुद्धा आता जे काही समर आणि स्वानंदीचा कॉन्टॅक्ट होऊन दिलेलं नाही ते सुद्धा मात्र आता त्याने बाहेर काढलेलं असतं. कारण आपल्या मोबाईलमधून जे नंबर डिलीट होतात म्हणजे यामध्ये नक्कीच काकूचा हात आहे हे स्वानंदीला सांगितलेलं असतं. समरसुद्धा आता काकूला सुद्धा चांगलंच बोलतो आणि आजीला तर खूप छान वाटत असतं. आजी म्हणते की बरं आता जे काही कोणी समर आणि नंदूला वेगळं करण्याचा प्रयत्न करतील ना, तर त्याला अशी शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून मात्र आता समर आणि स्वानंदी खूप खुश होतात. दोघांनाही खूप छान वाटत असतं आणि दोघं एकमेकांना अगदी वेळ देण्याचं ठरवतात आणि पुन्हा नव्याने एकत्र येतात. तर नक्की आता पुढे काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.